शारदीय नवरात्री आणि विजयादशमीनंतर अनेकांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं. तर वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. शरद पौर्णिमेचे हे व्रत 16 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. तर या दिवशी चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण मान्यतेनुसार तिचा जन्म याच दिवशी झाला होता. याला कोजागिरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हटले जाते. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते. या दिवशी लोक लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करतात. या दिवशी चंद्र त्याच्या सर्व 16 टप्प्यांनी भरलेला असतो. तर कोजागिरी पौर्णिमा आणि शरद पौर्णिमा या दिवशीचा आपल्याला मुहूर्त, त्याचबरोबर या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:45 सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:50 समाप्त होईल. त्यामुळे शरद पौर्णिमेचे व्रत हे बुधवार 16 ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार असून 16 ऑक्टोबर रोजी रात्री खीरही ठेवली जाणार आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. तर या दिवशी संध्याकाळी 5:10 चंद्रोदय होणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून धनप्राप्तीसाठी ही तिथी सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले जाते. या दिवशी प्रेमाचा अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कला असणाऱ्या चंद्राची उपासना करून वरदान प्राप्त केले जाऊ शकते. हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटांचा असतो आणि या वेळातच आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे बुधवारी रात्री 12 वाजता आपल्याला पूजा सुरू करायची आहे आणि 12:39 आपली पूजा झालेली असावी. पूजेची तयारी तुम्ही आधीसुद्धा करून ठेवू शकता. म्हणजे बुधवारी रात्री 12 वाजता त्याच्या आधी आपल्याला पूजेची तयारी करून ठेवायची आहे. 12 वाजल्या म्हणजे गुरुवार चालू होईल, तर 12 वाजता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले जाते. सकाळी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम घराचे मंदिर आपल्याला स्वच्छ करून देवपूजा करून घ्यायची आहे. संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. घरातील कचरा आपल्याला बाहेर फेकायचा आहे. त्यानंतर रात्रीला आपल्याला ही पूजा करायची आहे. जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर पूजेच्या तिथे एक स्वस्तिकाची रांगोळी बनवायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला एक चौरंग त्याच्यावरती ठेवायचा आहे. तर या दिवशी आपल्याला चौरंगावरती तुम्ही पांढरं वस्त्र चौरंगावरती टाकू शकता किंवा लाल, पिवळं अशा रंगाचं वस्त्र आपल्याला चौरंगावरती ठेवायचं आहे. तर इथे पहा, पूजा विधीसाठी आपल्याला मी इथे सत्यनारायण भगवानांची फोटो घेतलेला आहे, माता लक्ष्मीचाही फोटो घेतलेला आहे, माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे, गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. कुबेर देवता म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. त्याचबरोबर चंद्रदेवासाठीही आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. इंद्रदेव म्हणून आपण कलश स्थापना करणार आहोत, तर कलशामध्ये टाकायचं साहित्य आपण घ्यायचं आहे. आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ही पूजेमध्ये ठेवू शकता. तर इथे या दिवशी आपल्याला पूजेमध्ये श्रीयंत्राचीही मांडणी करायची आहे, श्रीयंत्राचीही पूजा करायची आहे. त्यामुळे मी इथे श्रीयंत्र घेतलेलं आहे. नैवेद्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे. आटवलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे. चंद्रदेवांची प्रतिकृती म्हणून आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे, तर ते आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. याची पानं, फुलं हे सर्व आपल्याला इथं घ्यायचं आहे. धार्मिक मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावरती प्रकट झाली. तसेच साक्षात लक्ष्मी देवी या रात्री चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवरती उतरते आणि मध्यरात्री कोजागरती म्हणजेच कोण जागत आहे असं म्हणत जागरण करणाऱ्यांवरती प्रसन्न होते. द्वापार युगात वृंदावनमध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.
इथे पहा, चौरंगाभोवती मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. जेवढं सुशोभित करता येईल तेवढं सुशोभित आपल्याला करून घ्यायचं आहे. जेवढं सुशोभित करेल तेवढं पूजा ही प्रसन्न वाटते आणि पूजा केल्याने आपल्यालाही छान वाटतं. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेऊयात. तर अक्षदांच्या आसनांवरती मी इथं दिवा ठेवून घेतलेला आहे. दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू आणि फूल अक्षदा आपल्याला वाहून घ्यायचे आहेत. तर एका तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला इथं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळकुंड, अक्षदा, हळदी कुंकू आणि 1 फूल व्हायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला विड्याची 5 पानं ठेवायची आहेत. तर इथे तुम्ही आंब्याचा ढाळाही कलशावरती ठेवू शकता. यानंतर इथे मी इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून 1 श्रीफळ याच्यावरती ठेवणार आहे. श्रीफळ नाही ठेवलं, फक्त आंब्याचा ढाळा जरी ठेवला तरीही चालू शकतं. तर कलशावरती आपल्याला छान असं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे. कलश आपण देवीच्या उजव्या हाताला आपण स्थापित करणार आहोत, किंवा मधोमध जरी चौरंगाच्या मधोमध जरी कलश ठेवता आला तरी तुम्ही ठेवू शकता. यानंतर अक्षदांच्या आसनावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. अक्षदाचा गोलाकार करून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्याच्यावरती कलश ठेवणार आहोत. हळदी कुंकू, फूल, अक्षदा आपल्याला इंद्रदेवांना अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर पंचामृताने आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेऊयात. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांची मूर्ती विड्याची 2 पानं मांडायची आहेत. त्याच्यावरती अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तिथे स्थापित करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू, फुलं, अक्षदा, दीप, धूप दाखवून गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत. तर एका ताम्हणामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर प्रतिकात्मक स्वरूप म्हणून तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकता. तर माता लक्ष्मीवरती आपल्याला सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. मुखामध्ये सतत ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा आपल्याला मंत्र बोलायचा आहे. आणि माता लक्ष्मीवरती असा आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने आणि त्यानंतर अजून एकदा पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती आपण कपड्याने स्वच्छ पुसून आणि कोरडी करून घेऊयात. त्यानंतर विड्याच्या जोड पानावरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू, फुलं, अक्षदा हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला नेहमी लाल रंगाचं फूलच अर्पण करावं, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर आपण कुबेर देवाची म्हणून अशी एक मी इथे सुपारी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कुबेर देवांची मूर्ती असेल तर पूजेमध्ये तुम्ही मूर्तीही मांडू शकता. तर अक्षदांच्या आसनावरती आपल्याला कुबेर देवाचीही स्थापना करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं आपल्याला कुबेर देवांना अर्पण करायची आहे. तर ही पूजा तुम्ही 11, 11:30पर्यंत मांडणी या पूजेची करून ठेवू शकता. त्यानंतर 12 वाजल्यानंतर फुलं, अक्षदा, हळदी कुंकू ही पूजेमध्ये सर्व देवांना तुम्ही अर्पित करू शकता. तर इथे मी सत्यनारायण भगवानांचा आणि माता लक्ष्मीचा असा फोटो ठेवलेला आहे. फोटोलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला चंद्रदेवांचं म्हणून चंद्रदेवांची प्रतिकृती म्हणून तांदळापासून असं चंद्राची आकृती काढायची आहे. चंद्राचे प्रतीक म्हणून तुम्ही चंदनाचाही भरीव गोल बनवू शकता. त्यावरती चंद्रदेव म्हणून आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेऊयात. पांढरं फूल आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे. तर इथे पूजेमध्ये लक्ष्मीचं आसन म्हणून मी इथे श्रीयंत्राचीही मांडणी करत आहे. अक्षदांच्या आसनावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्रालाही कुमकुम अर्पण करायचं आहे. त्यानंतर कमलगट्ट्याची माळ मी इथे श्रीयंत्रावरती अशी ठेवून देणार आहे. माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टी पूजेमध्ये आपल्याला इथे समाविष्ट करायच्या आहेत. गजांतलक्ष्मी तुमच्याकडे असतील तर गजांतलक्ष्मी ही आपल्याला इथे पूजेमध्ये अशा ठेवायच्या आहेत. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे आपल्याला चंद्रकिरणात ठेवायचे आहे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात.
12:30ला पूजेच्या पाटासमोर आपल्याला दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करायची आहे. आपल्याला दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे. त्यात एक तुळशीपत्र टाकायचं आहे व नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि प्रार्थनाही म्हणायची आहे. ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः असाही चंद्रदेवांचा तुम्ही मंत्र म्हणू शकता. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. तर हाही तुम्ही मंत्र म्हणू शकता. महालक्ष्मी मंत्र ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. त्याचबरोबर लक्ष्मी बीज मंत्र ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे सर्व मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र हे मंत्र तुम्ही बोलायचे आहेत. त्याचबरोबर श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र आणि गीतेचा 15वा अध्यायही तुम्ही या दिवशी नक्कीच वाचू शकता. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. तर लक्ष्मी म्हणजे शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारच्या आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे ते ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती ती रागवते. पण ते जागरण करतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय, को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागरी असे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवरती फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही ते पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले. या दिवशी मुलांची अश्विनी केली जाते. म्हणजे या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात. सकाळी रांगोळी घालून मुलाला मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनासाठी गोड पदार्थ करतात. संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात. मुलालाही ओवाळतात. चंद्राप्रमाणे चांदणे शिंपित जीवनाची वाटचाल करावी हा बोध आजच्या दिवसापासून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण दुधाचा प्रसाद ग्रहण करायचा आहे. ही पूजा म्हणणे आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा आपल्याला उचलायची आहे. तर या पूजेमध्ये वापरलेल्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या आपण व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत. त्या आपण लक्ष्मीपूजनामध्येही वापरू शकतो. फुलं ही निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती या सर्व आपल्याला देवघरामध्ये आहेत त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत. या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचा जप, श्रीसूक्ताचा पाठ, श्रीकृष्णाचा महिमा, श्रीकृष्ण मधुराष्टकम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करू शकता. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सत्यनारायण पूजा कधी करायची. तर बुधवारी पौर्णिमा सुरू होत आहे आणि गुरुवारी ती दुपारी म्हणजे 4:56ला संपणार आहे. तर तुम्ही 16 तारखेला संध्याकाळी सत्यनारायण पूजन हे करू शकता. चंद्राचा प्रकाश शांत आणि शीतलही आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे असे भगवान गीतेत सांगतात. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपाही होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.